तर मस्त गावाकडे आज मच्छीचं बेत आहे आणि आपण बनवतोय मस्त चुलीवरती माशाचं कालवण आणि मच्छी फ्राय. नमस्कार मित्रांनो, मी युवराज. मित्रांनो, आज आपण बनवतोय मस्त मागच्या दारी चुलीवरती मस्त मच्छी फ्राय आणि मच्छीचं कालवण. खाडीमध्ये मस्त फ्रेश मच्छी आणली आपण दुपारी आणि खूप भारी टेस्टी मच्छी असते ती. तर आपण चुलीवर बनवतो आईच्या हातची रेसिपी. आमच्यापासून खाडी खूप जवळ आहे, त्यामुळे मस्त फ्रेश मच्छी भेटते. आपण मस्त मोठी मोठी मच्छी घेऊन आलो आहे. तर तुम्हाला आई दाखवते मच्छीचं कालवण चुलीवरती बनवून. एवढी तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप भारी इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल. बघा, इकडे घेतले आईने दहा मासा घेतले आणि इकडे घेतले बोयरी मासा घेतलाय. तर आई काय करणार असतो? तिने घेतले प्लेटमध्ये मच्छी, मोठी मच्छी साईडला केली. इकडे घेतले बोईट मासा, त्याची कालवण करणार आहे. इकडे याचं फ्राय करेल आणि थोडंसं कालवण पण करेल. इकडे बघा मच्छी साफ करत. इकडे आमची मनी मिळाली जे वाट्याला आणि तिला मच्छी भेटणारच आहे. तर आपला आई अर्धी मच्छी दिली आपण ना ताईला. हां, त्यातली भरपूर मच्छी अर्धी दिली आम्ही. ताई आले गावाला, मोठी बहीण ती बाजूला राहते भाऊच्या गावामध्ये. तर तिला पण देऊन आलो सकाळी मगाशी. मावशी पण तिला पण देऊन आलो. अशी मच्छी सगळ्या वाटली आपण नाही. ह्या मच्छीचे काटे खूप कडक असतात आणि हाताला लागले ना खूप हे असतात, म्हणजे पॉइझनसारखं होतं जरा. आणि मच्छी मित्रांनो खूप टेस्टी लागते. खायला जबरदस्त मच्छी असते. आणि आम्हाला ह्या पागामध्ये पहिल्यांदा अशी मच्छी मोठी मोठी मच्छी भेटली. अशी मच्छी पावसामध्ये भेटते, पण कसं आता भरपूर लोक गावी कमी येतात ना, त्यामुळे ही मच्छी आता भेटली मला पागामध्ये मस्त. मित्रांनो, तुम्हाला आई दाखवेल मस्त याचं फ्राय मच्छीचं आणि कालवण वगैरे गावाकडच्या स्टाईलनी चुलीवरती. तर मित्रांनो, इकडे आपले असे 3 मोठे मासे होते. त्यातला हा बघा, हा माशाचा आई कालवण बनवणार आहे आणि आपला हा अख्खा मासा एक मस्त फ्राय करेल. आणि हा जो मोठा मासा आहे हे तुकडे करेल फ्राय. असे खूप सारे असे व्हरायटीज असणार आहे मच्छीचे आहे. मस्त मजा आहे आज. गावाकडे मित्रांनो अशी मस्त मच्छी, फ्रेश मच्छी खायला भेटते. हिला पाहिजे. हे बघ हे बघ, असं वाटलं की मच्छीच देते मी. पटकन ही झाली ॲक्टिव्ह एकदम. थांब थांब, घाई खायची घाई एकदम. हे बघा, हा आपला मासा एक अक्का आहे ना, मीडियम साईजचा, तो अक्का तव्यावर फ्राय करू आपण. चुलीवर धूर पण झाला. मगापासून आम्ही साफ करतोय मच्छी. खूप टाईम लागला साफ करायला. तर काही मोठे मोठे येत नाही, ते पटकन तुटत नाही ते. आणि इकडे तर बोरी माशाची साफसफाई चालली आहे. अंडी बोलत नाही. इकडे बोई मासा आहे, इकडे हा ताम मासा आहे. आमच्याकडे याला चावरा मासा बोलतात. तर हा चावऱ्यामध्ये आपल्याकडे बघा हे मस्त साफ करून झालेले आहेत. अख्खा मासा ठेवला आहे. तर हा आई मस्त तव्यावरती अख्खा फ्राय करेल. यातले काही तुकडे पण आहेत ना असे हे मोठे मोठे, हे पण मस्त फ्राय होईल. बाकी जे डोके वगैरे आहेत ना त्यांचा मस्त रस्सा होईल. रस्सा मस्त होता यांचा. तर असे 2 फ्राय आणि कालवण असं टाईपचं आई पूर्ण चुलीवरती बनवते. इकडे दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण रेसिपी. ही टोप आहे, मसाले आहेत. आता इकडे थोडंसं मी आईला हेल्प केली आहे मच्छी कापायला, बोई मासा कापायला. आणि आपण हा आईने कापले. तर इकडे आता चुलीवरती आपण आहे ना मस्त करूया. तर आईची पूर्ण गावाकडची रेसिपी आहे. मस्त लसूण जास्त मारा असतो मच्छीमध्ये आणि मस्त टेस्ट येते ना. टेस्ट चांगला मस्त येते मच्छीमध्ये जर लसूण जास्त मारा असेल ना तर मच्छीला खूप टेस्ट येते भारी. तर आई तसंच बनवते काहीतरी. तर पाट्यावरती पहिले हे ठेचून घेते, मग आपण तिथे चुलीवरती बनवूया. चुलीवर ठेवलं आयन टोप. आता इकडे आई बनवते पहिलं बोई माशाचं कालवण मस्त. इकडे बघा, तर तेल टाकून घेते पहिलं तोपामध्ये. इकडे लसूण टाकते तेलामध्ये. तेल चांगलं कळला इकडे. इकडे बघा तेल चांगलं तापलं आता. इकडं आता लसूण आणि परतून घेते तोपामध्ये. आणि खाली तो मस्त बऱ्यापैकी आहे, जास्त पण नाही गेली तो.
पण टाटामध्ये आईने घेतले हळद मच्छीवरती, नंतर हा गरम मसाला टाकते, मग आपला हा घरगुती लाल तिखट, आपला घरी बनवलेला मसाला आहे घरगुती, जी भरपूर लोक ऑर्डर पण करा असे मुंबईला. तिकडे तेल तापलेलं, लसूण मस्त परतले, ताटामध्येच पूर्ण हे हळद, गरम मसाला आणि आपला लाल तिखट मसाला वापरला. यामध्ये मस्त कालवला माशाला आणि त्यामध्ये टाकला पटकन टोपामध्ये लसणाबरोबरच. आता मस्त त्याला कड काढूया आपण. मस्त कड पण आला बघा, आणि मस्त चुलीवरती इस्तो चांगली असेल त्यामुळे पटकन कड होतो, मस्त मच्छी पटकन शिजते. आता ह्याच्यामध्ये मी नंतर आंबा टाकताय. आंब्याचं ओके, थोडंसं आंबट पण येण्यासाठी आहे ना, आपण कोकम टाकत नाही यामध्ये. आता आंब्या सीझन चालू आहे ना, त्यामुळे आपण याच्यामध्ये आंबा टाकतोय मस्त आंबट पण यायला, आणि थोडंसं पाणी टाकतो यामध्ये ना, रस्सा थोडंसं पाहिजे आपल्याला त्यामुळे पाणी टाकते. पण मी आंबा घेतला आहे जो की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कालवणामध्ये मस्त आंबट बनण्यासाठी. आंबा मस्त टाकतो मच्छीमध्ये, तो कलमी आंबा आहे टाकून घेते बघा. इकडे पूर्ण तयार आंबा आहे कलमाचा, तो ह्याच्यामध्ये टाकते कालवणामध्ये, मस्त आंबटपणा येतो आणि टेस्टला बाहेर लागते मग. आणि आपण ते प्लस चुलीवरती करतो, एक नंबर टेस्ट येते. काही मीठ पण टाकून घेते मच्छीमध्ये, आंबा टाकला आहे हे बघा, बरोबर तिचा अंदाज असतो मच्छीमध्ये. आता इकडे आहे ना, इकडे कोथिंबीर कट केलेली आहे, कोथिंबीर टाकून घेते मस्त. आपला बोर मच्छीचं कालवण झालेला आहे, तो झाकण म्हणून ठेवते आहे. लाल तिखट मसाला, हळद, मीठ, धना पावडर आणि गरम मसाला स्ट्रॉंगवाला. आता इकडे आई आहे ना, पूर्ण ताटामध्ये सगळे मसाले एकत्र करते, म्हणजे ते बरं होईल लावायला वगैरे ते माशाला एकदम पूर्ण. तर इकडे मित्रांनो आई आहे ना, माशाला पूर्ण मसाला लावून घेते, पूर्ण ह्या सगळ्या मसाल्यामध्ये पूर्ण हळद, मीठ, मसाला सगळं मिक्स आहे त्यामध्ये, ते लावून घेते आई. जी बोटी आहे ना म्हणजे माशाची, त्याला पूर्ण मसाला लावून घेते, म्हणजे फ्राय करणार आहोत ती वारीला मसाला बनवून ठेवला पाहिजे. आणि आपला अख्खा जो मासा आहे ना, त्याला पण मस्त दोन्ही साईडनी लावला बघा मसाला. नाचणी मसाला भरला पूर्ण नाही, आता मस्त अख्खाच्या अख्खात तव्यावरती करूया आपण कढीपत्त्यामध्ये ना, आहे मस्त. तर आईने बघा पूर्ण मसाला लावला पूर्ण माशाला, हे आपण फ्राय करणार आहोत. त्यावरती लिंबू पिळून घेते नाही, हा लिंबू पिळून घेताय वरती. तर मित्रांनो आता आपला दुपारची वेळ आहे ना, आपण मस्त जेवण करतोय चुलीवरती, मच्छी फ्राय आणि मच्छीचं कालवण. तिकडे आमचा मागचा परिसर आमचा, तर मागचा तरी आपण चुलीवरती बनवतोय मच्छीचं कालवण आणि मच्छी फ्राय. इकडे तवा घेतला एक, तव्यावरती टाकते तेल आणि मग त्यावरती कढीपत्त्याची फोडणी देणार आहे. मग आपला मासा जाईल यावरती मॅरिनेट केलेला. हा ओटा बघायचं मस्त, आणि आजूबाजूला मस्त मग हे कटिंग केलेले जे हे आहेत ना मासे ते टाकते. आईला बोलू अख्खा मासा ठेव फ्रायला, आणि बाकीचे कटिंग करून ठेव बोटी करून. हे बघा आपण इथे या तव्यावरती आहे ना कढीपत्त्याची फोडणी दिली, मस्त टेस्ट लागते, खायला खूप मजा येते. आणि गावाकडे कसं मस्त फ्रेश मच्छी भेटते ना, एक नंबर टेस्ट लागते. आवाज बघा, आवाज कुरकुर कसा येतोय. पूर्ण हे आपल्या गावच्या पद्धतीने करतोय आपण, तर एक नंबर चव असते खतरनाक. पूर्ण चुलीवरचं धूर पूर्ण यावर उतरतो. तर भारी एकदम तव्यावरती बनतोय आपला फ्राय मासा आहे पूर्ण. आता एवढी भूक लागलेली मित्रांनो, ही रेसिपी करायला खूप शूट करायला खूप टाईम लागला, दुपार झाली पूर्ण. तर आपण वाट बघतोय कधी ताटामध्ये गेले ते, कारण मस्त गावाकडे मच्छी खायची खूप मजा वेगळी आहे. तर बघा
तर बघूया, तर वाट बघूया थोडं टाईम, नंतर आपण जेवूया मस्त. त्याच्यावरती रोया पण आहे बघा, रोया जेवून आलाय. रोया रोहित जेवून आलाय. हे आपले चालले शूट अजून. मित्रांनो आवाज घ्या, आवाज बघा. मस्त फ्राय झालेला आहे मासे आपले. तर काढून घे प्लेटमध्ये. हे बघ खतरनाक झालं एकदम फ्राय. या एक नंबर फ्राय. मस्त मोठा मासा शिजला आहे आणि मस्त एकदम स्मेल सुटला एकदम फ्रायचा. तर मित्रांनो तुम्हाला चुलीवर जर बनवून दाखवलं आईने बोई माशाचं कालवण आणि चावऱ्या माशाचं फ्राय वगैरे, त्याला आम्ही ताम मासा पण बोलतात. तर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. बाय बाय. ताटामध्ये आपण घेतलं आहे बोई माशाचं कालवण आणि बोई मासा पण अंडीवाला आहे बघा. बघा आतमध्ये अंडी आहेत पूर्ण. आणि इकडे आपण फ्राय घेतले आहेत. तर आपण तुम्हाला सांगतो टेस्ट याची कशी आहे ती. कारण की चुलीवरचं तर फ्राय एक नंबर लागते. थोडंसं कालवण मस्त लागेल. खतरनाक. या जेवायला या, एक नंबर.